अकोल्याच्या वाडेगाव येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अमळनेर यात्रोत्सवाला फटका, बोर नदीपात्रात पुराची स्थिती। चंद्रपुरात गेले 2 दिवस अवकाळी पाऊस, वादळी पावसामुळे भात पिकाचं नुकसान, अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल। धुळ्याच्या साक्रीमध्ये अवकाळीमुळे मोठं नुकसान, अवकाळीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, शेतकऱ्यांची मागणी। पंढरपूरच्या कॉरिडॉर प्रोजेक्टला पंढरपुरात विरोध, सर्वेक्षणाला सहकार्य म्हणजे कॉरिडॉरला पाठिंबा नाही, कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव समितीची स्पष्ट भूमिका। देहू संस्थान खरेदी करणार बैल जोड्या, देहू संस्थानकडून ऐतिहासिक निर्णय, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग। वसई विरारकरांच्या पाण्याची चिंता लवकरच मिटणार, देहरजी धरणाचं काम अंतिम टप्प्यात, पालघर जिल्ह्यातील देहरजी प्रकल्प 80% पूर्ण। अमरावतीत सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन, भाजपा नेत्या नवनीत राणा हातात तिरंगा घेऊन रॅलीमध्ये सहभागी। गडचिरोलीत तिरंगा यात्रेतून देशभक्तीचा जागर, वीर जवानांना वंदन करून यात्रेची सुरुवात, माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार। डोंबिवलीत भाजपाच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली, ऑपरेशन सिंदूर नंतर डोंबिवलीकर तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी। कांदा घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात, सोलापूर पुणे महामार्गावरील घटना, अपघातामुळे वाहतूक कोंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।